इतरांना आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी, मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट। ठाकरे बंधू एकत्र येण्यात वादविवाद आणि अटीशर्थी असा काहीही विषय नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही लोकांना नकोय, राऊतांची प्रतिक्रिया। ऑफर ठेवणारे एक, अटी ठेवणारे दुसरे, यावर आम्ही काय बोलावं, पण दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच। वाट बघा, पण ते एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू, मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर, तर ठाण्यातल्या पडवळ नगर परिसरातील बॅनरची जोरदार चर्चा। महाराष्ट्र द्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये, भोंगेंविरोधातील आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या, आता ठाकरेंनाही चूक वाटते का, संदीप देशपांडेंचा सवाल। 2017 मध्ये ठाकरेंनी खेळी खेळली होती, नांदगावकर स्वतः मातोश्रीवर गेले होते, पण ठाकरे भेटले नाहीत, फोनही घेतले नाहीत, मागच्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं, गोयल यांना मराठीत बोलण्याचं मनसेचं आवाहन, तर हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याची सुद्धा मनसेची पत्राद्वारे मागणी। नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचं बॅनर, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात ही बॅनरबाजी। नाशिकमधील बोरगाव जिल्हा परिषद शाळेला मंत्री दादा भुसे यांची भेट, तर विद्यार्थ्यांचं वाचन घेत दादा भुसेंनी प्रश्न विचारले, शाळेला काही आवश्यक असल्यास पत्र व्यवहार करण्याच्या दादा भुसेंच्या सूचना।